तुमचा जो संघर्ष आहे तो केवळ चळवळीचा नाही आहे, तर वैयक्तिक जीवनामधला देखील संघर्ष राहिलेला आहे. म्हणजे अनेकदा भाकरीची लढाई असेल किंवा भुकेच्या चटके तुम्ही सोचलेले आहेत, तर तो एक संघर्षाचा काळ आणि त्यानंतर वडील सोलापुरामध्ये नगरपालिकेमध्ये झालेले नगरसेवक, हे जे ट्रान्झिशन होतं हे कसं झालं? ताई, वडील नगरसेवक जरी झाले तरी तो संघर्ष संपला नव्हता. बरं. आज तुम्ही सगळ्या माध्यमांमधून जे माझे जुन्या घराचे फोटो बघताय, तिथे मी 2015 पर्यंत त्याच घरात राहत होते. बरं. आम्ही सगळेजण. माझ्या विवाहानंतर मी सोलापुरामधील सैफुल सोरेगाव येथे राहायला गेले. वडील नगरसेवक झाल्यानंतर सुद्धा घराचे पत्रे बदलले गेले नाहीत, कारण अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं. सुरुवात भाकरीच्या संघर्षापासून, भुकेच्या संघर्षापासून झाली. पण मला वाटतं की ही गोष्ट फक्त गरिबीची नाही आहे, तर त्या गरिबीवरती मात करून उभ्या राहणाऱ्या जिद्दीची आहे. नक्कीच. भले गरिबी असेल, पण जर तुम्ही तुमच्या मुलामुलींना शिकवलात, म्हणजे एका गरीब आईबापाला वाटतं की पोरीनं वाचलं पाहिजे, पोरीनं शिकलं पाहिजे आणि तिने लढलं पाहिजे आणि शिक्षणातूनच बदल घडेल. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत, ही संविधानाची कमाई आहे आणि त्याच्यामुळे आम्ही घडू शकलो आणि लढू शकलो. मग त्यानंतर शिक्षण पूर्ण करत, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की परिस्थितीमुळे खूप लवकर मी काम करायला सुरुवात केली. त्यामुळे वृत्तनिवेदनाचं मानधन असेल किंवा सूत्रसंचालनाचं मानधन असेल. त्यानंतर सुरुवातीला CHB वरती काम केलं, पण नंतर ज्या महाविद्यालयामध्ये मी शिकले तिथंच मला शिकवण्याचीही संधी मिळाली, वालचंद कला विज्ञान महाविद्यालयात. आणि मग त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज आमच्या संस्थेचं, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून आहे, तिथे चांगली पगार मिळू लागली. आणि त्यामुळे आता हा संघर्ष, हा लढा मी बघते, हा माझ्या एकटीचा नाही आहे. हा लढा हा सगळ्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींचा आहे. आज फक्त ना मी खासदार झाले, तर या 2.5 कोटी लाडक्या बहिणीच खासदार म्हणून जात आहेत असं मला वाटतंय.